कुठे राहता? मी हडपसरमध्येच राहते. अच्छा, या अगोदर काय शिकलात तुम्ही? या अगोदर मी जसं बेसिक 2-3 टाईपचे ब्लाऊज जे नॉर्मली पूर्वी शिवले जायचे ॲज अ टेलर म्हणून मी शिकलेले होते. अच्छा, म्हणजे तुमचा अगोदर टेलरिंगचा क्लास झालेला आहे. ओके. मग टेलरिंगचा क्लास झाला तरी तुम्ही इकडे कशा काय कन्वर्ट झालात? कारण मला काही प्रॉब्लेम्स यायचे, जसे काही शोल्डर उतरणं किंवा काखेमध्ये ब्लाऊजला झोळ येणं, असे काही प्रॉब्लेम्स असायचे. आणि काही क्लायंटला मी ते फिक्स करू शकले, पण काही क्लायंट्सला नाही करू शकले. प्लस मला थोडं फिनिशिंग पाहिजे होती. आणि याशिवाय मला जे पण फॅशन डिझायनिंग लेवलचे जे ब्लाऊज असतात किंवा लेहंगावरचे जे ब्लाऊज असतात ते सगळे शिकायचे. सेलिब्रिटी लेवलचे. हां. ओके. तर आता टेलरिंग शिकायला भेटले तू? येस, त्याशिवाय मी हा कोर्स कम्प्लीट झाला नाही माझा. ओके ओके. आणि मग टेलरिंग मध्ये आणि डिझायनर मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? मग टेलरिंग मध्ये म्हणजे बेसिक कस्टमरला विचारलं तुम्हाला कसं शिवायचं आहे आणि त्याप्रमाणे ते शिवून दिले जातात. डिझायनिंग मध्ये कापडचं म्हणजे फॅब्रिक बघून, त्याच्यावरची डिझाईन बघून, प्लस तो साडीवरचा आहे का लेहंगावरचा आहे असं बघून त्याच्यानुसार कस्टमरला आपण काही सल्ले देऊन त्याप्रमाणे आपण ब्लाऊज डिझाईन. ओके. म्हणजे तुम्ही तुमचं नॉलेज वापरून त्याच्यामध्ये युनिकनेस आणू शकता. म्हणजे तुम्ही टेलरचे डिझायनर झाला आहात इथे. नक्कीच. येस. तर तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगाल? या इन्स्टिट्यूटबद्दल ऑडियन्स असं सांगेन की कुठल्याही मनामध्ये शंका न घेता तुम्ही बिनधास्त इथे या आणि इथे तुम्ही नक्कीच तुमचं सगळं जे फॅशन डिझायनिंगचं नॉलेज आहे ते एन्हान्स करू शकता. याशिवाय ज्या काही अगदी 28 साईजपासून 45+ साईजपर्यंत सगळ्या लेवलचे मध्ये जे काही चेंजेस होतात ब्लाऊज टाईपनुसार आणि बॉडी स्ट्रक्चरनुसार हे सगळे पॉईंट इथे क्लिअर होतात. आणि प्लस तुमचं काम खूपच ग्रो होतं, म्हणजे तुमचं फिनिशिंग छान होतं, तुमचं फिटिंग वगैरे सुद्धा खूप छान होतं. प्लस तुम्हाला कॉन्फिडन्स सुद्धा खूप छान इथे मिळतो. इन्कम पण वाढला असेल ना मॅडम? जर काही ह्या सगळ्या गोष्टी असतील तर इन्कम तर वाढणारच. ओके. पण याच्यासोबत तुम्हाला खूप चांगली मेहनतही करावी लागते. तर तुम्ही किती महिन्याचा कोर्स केला तिथे? माझा 3 महिन्याचा कोर्स होता इथे. मग इथे तुम्ही परफेक्ट झाला आहात? हो. तर ते इथे आल्याच्या नंतर काही स्टिच केलं असेल तुम्ही? हा, इथे जवळजवळ मी 17 ब्लाऊज तर इथे स्टिच केले. प्लस आम्ही करता करता घरी पण काही स्टिच करत होतो. अच्छा, क्लायंटचे घेता तुम्ही? हा, मी ऑलरेडी क्लासला 1-2 महिने झाल्यापासून मी क्लायंटचे ब्लाउजेस घेतेच आहे. आणि आताही माझ्याकडे अगदी उद्यापासून स्टार्ट करण्यासाठी सुद्धा काही क्लायंट्स आहेत. काय जे तुम्ही स्टिच केलेलं आहे ते आमच्या ऑडियन्सला दाखवू शकता? ओके. हे ऑफ शोल्डर ब्लाऊज आहे. ओके. फॅन्सी. हा एकदम फॅन्सी आहे. हे लहंग्यावर वगैरे खूप छान. हे लेहंगा छान दिसतो. हो. हे एक ड्रेपिंग टेक्निक इथे आहे. हे पण ऑफ शोल्डर आहे. हा आतमध्ये पूर्ण एक ब्लाऊज आहे आणि वरून स्टॅच्यूला ड्रेपिंग करून आम्ही ही डिझाईन इंडो वेस्टर्न टाईप. ओके. सगळ्या टाईपचे शिकवले जातात. हो. आणि हा एक जो माझा खूप फेवरेट आहे, कोट कॉलर. ओके. हे ऑफिस वेअरसाठी वगैरे सुद्धा कॉटन साडीवर छान दिसतं. ओके. मग पहिले अशा टाईपच्या ब्लाऊजला किती शिलाई घ्यायची तुम्ही आणि आता किती घेताय? अशा टाईपचे ब्लाऊज तर मी शिवलेलेच नाही आहेत. अगदी गोल गळा आणि कटोरी किंवा प्रिन्सेस कट, फुल टक्स हे 3च ब्लाऊज मी शिवत होते. इथे भरपूर व्हरायटीज शिकले आणि मला आता वाटते माझी शिलाई पहिल्यापेक्षा दुप्पट ते तिप्पट वाढलेली आहे. अच्छा. आणि मग लोक देतात तुम्हाला तेवढी? हो, लोक देतात. तर त्यांना सॅटिस्फिकेशन मिळत असेल तर ते का नाही देणार? बरोबर आहे. आणि जर मी म्हणजे परवाच एक माझ्या क्लायंटला ब्लाऊज तिचा होता, तो मी शिवून दिला. तर ती बघितल्यानं असं वाटतच नाही की हा स्टिच केलेला आहे. म्हणजे आपण जसे दुकानातून घेतो रेडीमेड्स घेतो तसंच हे लेवलचं आहे. म्हणजे तुम्ही हॅपी आहात आणि सॅटिस्फाईड आहात? 100%. मग आता तुम्ही पूर्ण कोर्स कम्प्लीट केलेला आहे, तर पुढे काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं? पुढे असं प्लॅनिंग आहे की आता माझ्याकडे जर का 10 क्लायंट्स आहेत तर ते माझे 10चे 20 कसे होते, 20चे 40 कसे होते हे मी प्रयत्न करेन. सध्या मी वर्क फ्रॉम होमच करणार आहे आणि त्याच्यानंतर माझेच स्वप्न आहे ब्युटी टाकायचं. तर ते स्वप्न पूर्ण करायच्या मागे
बुटीकसाठी मार्गदर्शन जे लागतं, बुटीक कसं सुरू करायचं, काय करायचं, तर हा. त्याचं काही नॉलेज इथं दिलं जातं. हो. त्याच्याबद्दल असं आहे की तुम्ही क्लायंटला कसं हँडल कराल, म्हणजे त्यांना काय हवं आहे आणि ते आधी ओळखा आणि त्याच्यानुसार तुम्ही पहिल्यांदा सल्ले द्या. त्याच्यानंतर जेव्हा तुमचा ब्लाऊज रेडी होईल आणि क्लायंटला द्या, तर ते कशा पद्धतीने द्या, म्हणजे जस्ट एक झालंय ब्लाऊज आणि तुम्ही द्या असं नाही. ते व्यवस्थित तुम्ही प्रेस करून त्याला व्यवस्थित आपण काय म्हणतो एक बॅगमध्ये पॅकिंग करून वगैरे ते समजून घेणाऱ्याला पण असं वाटेल मी खूप छान गोष्ट हातात घेतो आहे. सगळ्या गोष्टी मॅटर करतात. येस. जर तुम्ही छान शिकलात, छान शिवताय, तर नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीस तुमच्या बिझनेससाठी आमच्याकडून आणि नक्कीच सगळ्यांकडूनच शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच मॅम. ॲप्रिक तुमच्या कलेसाठी तुमच्यासोबत नेहमी.